समाजाचं दुर्लक्ष म्हणा किंवा आपल्या राज्यकर्त्यांचं किंवा आपल्या राजकारणी लोकांचं दुर्लक्ष म्हणा, तर या दुर्लक्षपणामुळे यावरती अतिक्रमण करण्यात आलं आणि अतिक्रमण करून त्या ठिकाणी अनेक कर्मकांड केले जात आहेत। आज या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध यांची 2569वी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे। भारतीय बौद्ध समाज झोन क्रमांक 4 च्या वतीने मंडपेश्वर लेणी या ठिकाणी आपण तथागत भगवान बुद्धांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत। या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या या लेणीचे संवर्धक आदरणीय विशाल कांबळेजी, त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा झोन क्रमांक 4 च्या अध्यक्षा आनंदताई जीवन, त्यांच्या सरचिटणीस चंदाताई भोके वाकळेताई, त्याचप्रमाणे दामोनगर शाखेच्या अध्यक्षा आदरणीय सुधामती खोपेताई, त्यांच्या कोषाध्यक्षा शकुंतलाताई लोंढे, त्याचप्रमाणे भोपे साहेब बौद्धाचार्य आणि झोन क्रमांक 4 चे संघटक रामभाऊ मस्के, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे धम्मबंधू बुद्धपुत्र तथा दिलीप गवई गुरुजी उपस्थित, गुरुजी तुमचं नाव प्रभाकर कोळे साहेब, ताई भालेराव ताई, नंदाताई शिंदे, कल्पनाताई वानखेडे, आतिताई तांबे आणि आपल्या सर्वांना सत्रे जय भीम। सर्वप्रथम आपल्या सर्वांना भगवान बुद्धांच्या या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा। कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला आपल्या झोन क्रमांक 4 दिवसाई या पुष्प अर्पण करतील। तथागत भगवान बुद्धांचा विजय, तथागत भगवान बुद्धांचा विजय, तथागत भगवान बुद्धांचा विजय। सरचिटणीस चंदाताई भोके यांनी एक मेणबत्ती प्रज्वलित करावी। एक मेणबत्ती लावा। वाकळेताई या वाकळेताई एक मेणबत्ती लावा। कोळे साहेब या, काळे साहेब, हां ऐका तो स्टँड घ्या ना घेतला। ओ काका तांबळे तो स्टँड द्या ना। काकी मूर्तीवर ठेवा। जय हिंद।
लेणी संवर्धन विशाल कांबळेजी यांनाही मी विनंती करेन की आपण भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावे. Buddham
महाबुद्ध वंदना या ठिकाणी संपन्न झालेली आहे. यानंतर या बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या दामोनगर शाखेच्या कोषाध्यक्ष लोंढे शुभेच्छा. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आदर्श शाहू महाराज, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना त्रिवार वंदन. माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री माई, माता यशोधरा, माता फातिमा, माता रमाई, माता भीमाई या सर्व महामातांना मी प्रथम त्रिवार वंदन करते आणि मी सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी उपासक उपासिकांना सविनय जय जय. आज आपण मंडेश्वर लेणीमध्ये बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि आपण सर्वांनी इथं वंदना घेतली. आपण सर्व आला त्याच्याबद्दल सर्वांना हार्दिक शुभकामना. आणि आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांना लाख लाख सदिच्छा देते आणि मी इथंच थांबते. विश्ववंदनीय विश्वाला शांतीचा संदेश देणारे करुणा सागर सम्यक संबुद्ध राष्ट्रनिर्माते भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रनिर्माते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवाला त्रिवार वंदन करते. आणि आता सर्वच नाही बोलत. आज इथे आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यासाठी आलेलो जमलेलो आहोत. तर सर्व झोन क्रमांक 4चे पदाधिकारी आणि सर्व उपासक उपासिकांना मी सविनय जय भीम करते. आणि आज बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना लाख लाख सदिच्छा देते आणि इथंच थांबते. नमो बुद्धाय. जय भीम. जय श्री. झोन क्रमांक 4च्या सरचिटणीस चंदाताई कोके. जगतवंदनीय जगद्गुरु तथागत महाकारुण्य तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी वंदन करते. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संरक्षक मीराताई आंबेडकर, कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, सल्लागार बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्यांना मी वंदन करते. इथे असलेले सर्व जमलेले उपासक उपासिका त्यांना माझा मनाचा जय भीम आणि गुरुवरांना पण माझा मनाचा जय भीम. तर आपण आज बुद्धवंदना या दिवशी 3 घटना घडलेल्या आहेत भगवंताच्या काळामध्ये. आणि पौर्णिमा म्हटलं की प्रत्येक पौर्णिमेला भगवंताच्या काळामध्ये काही ना काही चांगलं झालेलं आहे, काही ना काही घडलेलं आहे. त्याच्यामुळं वर्षातल्या 12ही पौर्णिमा आपण सण म्हणून साजरा करावं आणि करायलाच पाहिजे, कारण त्या काळात प्रत्येक पौर्णिमेला काही ना काही घडलेलं आहे भगवंताच्या काळामध्ये. तर मी या निमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि मंगल कामना करते. जय भीम. नमो. झोन क्रमांक 4च्या अध्यक्षा देवळताई. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या आचारांना विचारांना त्रिवार वंदन करते. ही बुद्धिस्ट सोसायटी तथा भारतीय बौद्ध महासभाच्या संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर तसेच राष्ट्रीय सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या अधम्य मंगल कार्यास माझा बच्चान प्रणाम.
इथे उपस्थित असलेले ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम चालू आहे असे आदरणीय झोन क्रमांक 4चे गाळे गुरुजी, तसेच आदरणीय आपले गिरीश गवई गुरुजी, आदरणीय या लेणी संवर्धक विशाल कांबळे गुरुजी, तसेच मस्के गुरुजी, झोन क्रमांक 4च्या संघटक, तसेच दामोनगर शाखेच्या अध्यक्षा आदरणीय कुपेताई, झोन क्रमांक 4च्या सचिवा आदरणीय चंद्रताई बोके, तसेच लोंढेताई, सुनीताताई वाकळे आणि यांची नावं मला माहीत नाही, सर्व उपासक उपासिका आणि बालबालिका यांना सगळ्यांना जय भीम. आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपण इथे जमलेलो आहोत. आजची जी पौर्णिमा आहे ती 69वी जयंती आहे आणि चंद्रताईंनीच सांगितलंय. मी फक्त आज तुम्हाला या पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते. माझ्या धीवर परिवाराकडून आणि माझ्या धीवनतर्फे आपल्याला सर्वांना खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय रामभाऊ मस्के. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध तुम्हाचे उद्धार करते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना वंदन. दी बोधी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या संरक्षण राष्ट्रीय अध्यक्षा आणि बुद्धांच्या राजमाता महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या धर्मकार्यासोबत राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांना सेवेने जय भीम. तुम्हा आमचे वंचितांचे झाकण श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यासमाचं वंदन. मोठ्याने बोला. यांच्या कार्यक्रमाला वंदन. आणि झोन क्रमांकाचे अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण टीम, तसेच विशाल कांबळे साहेब, आमचे आदरणीय गिरीश गवई गुरुजी आणि इथं बसलेल्या सगळ्या उपस्थित महिला. तर मी आपलं थोडे का असं पण आपले भाग्य आहे. बुद्ध पौर्णिमेला मंटेश्वर बुद्धलिंग हे आपलं भाग्य आहे आणि हे असा पुन्हा सोनेरी दिवस कधी येणार आहे आणि तुम्ही इतिहासाची साक्षीदार आहात आणि आपल्याला खरोखर विशाल कांबळे साहेबांसारखं सहकार्य लावणार. मी बी त्यांच्या कार्याला क्रांतिकारी जीवी म्हणतो आणि त्यांचं कार्य असं सहकार्य करीत राहील आणि इथून पुढे मी ते सहकार्य करीत राहतील. आणि तुम्ही आज कमी आहोत आपण तुमच्या पौर्णिमेला आपल्याला एक एकच माणसं आपल्या मागं प्रत्येकाने 10 माणसं घेऊन 10 माणसं पुढे 100 माणसं तुम्हाला मी कळकळीची विनंती करून सांगतो आणि माझ्या मस्के परिवारातर्फे बुद्धचार्य या नात्याने तुम्हाला या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचं मंगल हो, तुमचं कल्याण हो अशी मंगलकामना व्यक्त करतो. जय भीम. नमो बुद्ध. विश्व कल्याणाचं मध्यम मार्ग देणारे करुणेचे सागर शांत भगवान बुद्ध तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना आचारांना प्रतिमांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. कोटी कोटी वंदन करतो. ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय महापुरुषिका मीराताई आंबेडकर यांच्या धर्ममंगल कार्याला वंदन. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या सुद्धा धर्ममंगल कार्यास सगळे जय भीम. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बहुजनांचे नेते श्रद्धेय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा राजकीय वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी झोन क्रमांक 4च्या वतीने हा जो बुद्ध जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे महाबुद्ध वंदनेचा, या
कार्यक्रमाला उपस्थित असलेले 2 क्रमांकाचे अध्यक्ष आदरणीय प्रबंधी पगारे गुरुजी, पौधाचार्य, केंद्रीय शिक्षक, त्याचबरोबर कांबळे साहेब या लेणी संवर्धन या ठिकाणचं लोकासरूप करतात असे कांबळे गुरुजी, मुख्य साहेब पौधाचार्य आणि तुम्ही सर्व बौद्ध उपासक उपासिका बालबालिका सर्वांचे नाव घेण्यात ठरवण्यामध्ये अर्थ नाही. तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांना मी या ठिकाणी मानवता जाहीर करतो. बांधवांनो, आज वैशाख पौर्णिमा आहे आणि मगाशी ताईने सांगितलं की वैशाख पौर्णिमेला या बुद्ध पौर्णिमेला कुठल्या 3 घटना घडलेल्या आहेत. त्या ताईने सांगितलं जन्म, मृत्यू आणि ज्ञानप्राप्ती या 3 घटना, या मंगलमय घटना या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या आहेत. आता ह्या ज्या बुद्ध पौर्णिमा ह्यांचा जो इतिहास आहे, हा इतिहास आपल्याला कसा बरं माहिती पडला? आपल्याला हा इतिहास कसा माहिती पडला? तुम्ही कधी चीनचा जो प्रवासी आहे, चायनाचा जो प्रवासी आहे, त्याचं नाव आहे ह्युआन सांग. त्याचं नाव कधी ऐकलंय? ह्युआन सांगचं नाव ऐकलंय ना पुस्तकामध्ये, शाळेत? या ह्युआन सांग नावाचा जो चीनी प्रवासी जो आहे, हा 12व्या शतकामध्ये हा नालंदा विद्यापीठामध्ये शिकायला आला. आज जर तुम्ही बुद्धगयाला जर गेला तर नालंदा विद्यापीठ आजही आपल्याला बघायला मिळते. आणि हा चीनी प्रवाशाने काय केलं? याने ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचे पदस्पर्श झालेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्ध गेलेले आहेत जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, सगळ्यांचा जो इतिहास आहे या चीनी प्रवाशाने आपल्या एका डायरीमध्ये लिहून ठेवला. काय लिहून ठेवला? एका डायरीमध्ये लिहून ठेवला. त्याला चीनी प्रवाशाची डायरी असे बोलतात. ह्युआन सांग नावाच्या प्रवाशाने ही डायरी लिहिली आणि कालांतराने ती डायरी इंग्रजांच्या हातामध्ये लागली. तर ही जी डायरी इंग्रजांच्या हातामध्ये लागली आणि इंग्रजांचा जो एक अधिकारी होता त्याचं नाव आहे कनिंघहॅम. कनिंघहॅम. तर या कनिंघहॅम नावाच्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याने त्या डायरीच्या आधारे हे सगळं खोदकाम केलं आणि या खोदकामामध्ये ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्ध गेले, ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचा जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचे पदस्पर्श झाले ते सगळं मुख्यालयामध्ये त्या कनिंघहॅम नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने ते शोधून टाकलं. म्हणून आज आपल्याला हा इतिहास माहिती पडतो. महाबोधी विहार जे आहे त्या महाबोधी विहाराचं त्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या ज्या अस्थी होत्या त्या अस्थी आणि ज्या ज्या ठिकाणी जसं की भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्या महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर त्या अस्थींचे जे 8 भाग केले, ते 8 भाग ज्या 8 राजांना मिळाले, त्या 8 राजांनी त्या 8 भागावर स्तूप उभारले होते. त्यावेळेला भगवान बुद्धांच्या अस्थीवरती ते स्तूप उभारले होते. सम्राट अशोकाने काय केलं की ते स्तूप आहे ते स्तूप सगळे मोजून काढले, त्यातल्या अस्थी बाहेर काढल्या आणि सम्राट अशोकाने या भारत देशातच नव्हे तर नेपाळ पासून ते अफगाणिस्तान पर्यंत, इराण पर्यंत जवळजवळ 84,000 लेण्या कोरल्या आणि त्या अस्थींचं त्या लेण्यांमध्ये आजही या लेणीमध्ये सुद्धा भगवान बुद्धांच्या अस्थी आहेत. कारण त्या सम्राट अशोकाने त्या सगळ्या अस्थी त्या 84,000 लेण्यांमध्ये त्याचं जतन केलं, त्याच्यावरती लेण्या कोरल्या. आजही आपण संपूर्ण भारतामध्ये जरी गेलो, कुठलीही लेणी बघा, तुम्ही कोणतीही लेणी घ्या, ह्या लेण्या सम्राट अशोक आणि सातवाहन राजांनीच कोरलेल्या आहेत. त्या बुद्धाच्याच लेण्या आहेत. परंतु कालांतराने आपली सत्ता नाही, आपण कुठे सत्तेमध्ये नसल्यामुळे यावर आणि आपलं दुर्लक्ष, आपल्या समाजाचं दुर्लक्ष म्हणा किंवा आपल्या
राज्यकर्त्यांचं आपल्या किंवा आपल्या राजकारणी लोकांचं दुर्लक्ष म्हणा, तर या दुर्लक्षपणामुळे यावरती अतिक्रमण करण्यात आलं आणि अतिक्रमण करून त्या ठिकाणी अनेक कर्मकांड केले जात आहे. तर याला कुठेतरी मज्जाव झाला पाहिजे आणि मज्जाव करण्याकरता आपण प्रत्येक लेणीवरती, जसं कोंडीविटे बुद्ध लेणी आहे, जोगेश्वरीची बुद्ध लेणी आहे, आपण त्या कनेरी बुद्ध लेणीमध्ये तर आपण त्याच्यावरती आपण अतिक्रमण रोखलंय. आपण भीमराव साहेबांच्या आधिपत्याखाली तिथलं अतिक्रमण आपण रोखलं. त्या ठिकाणी आता तेवढं कर्मकांड होत नाही, पण काही काही ठिकाणी जे अजून चालू आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मज्जाव करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी नेहमी बुद्ध पौर्णिमाच नाही, तर प्रत्येक रविवारी जरी जाऊन सकाळी बुद्धवंदना घेतली तर त्या ठिकाणी आपली, जसं का आपण वारसदान बोलतो, वारसदानाप्रमाणे जशी वहिवाट चालू असते तशी आपली या ठिकाणी वहिवाट चालू होईल आणि त्याची नोंद सरकारी दप्तरी, पोलीस स्टेशनच्या दप्तरी ही नोंद घेतली जाईल की आम्ही दरवेळेला परमिशन काढतो आणि परमिशन काढून या ठिकाणी आम्ही आमचा जो कार्यक्रम करतो कारण या बुद्धांच्या केलेले आहेत आणि आम्ही त्याचं जतन करू इच्छितो. म्हणून आम्ही हे परमिशन काढून आम्ही या ठिकाणी दर रविवारी हे कार्यक्रम करतो. या सरकारी दप्तरी अशा नोंदी झाल्या पाहिजेत आणि म्हणून आजच्या या बुद्ध पौर्णिमा म्हणजे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी मी तुम्हा सर्वांना, मी माझ्या गवई परिवाराच्या वतीने, मी बुद्धपुत्र गवई भोगाचार्य केंद्रीय शिक्षक मानस रामने, मी तुम्हा सर्वांना मी या बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द लावलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद सर. अतिशय चांगलं असे मार्गदर्शन गवई गुरुजींनी या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतर आशाताई संकपाळ. समोर बुद्धविहार आहे. समोर बुद्धविहार आहे, दहिसर ब्रिजला बुद्धविहार आहे. हो. आणि या महाबुद्ध वंदनेसाठी जे आवाहन केलं होतं भारतीय बौद्ध समितीने, त्या आवाहनाला आपण प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी आपण आजचं बौद्ध पौर्णिमा मंटेश्वर लेणीमध्ये आपण आपल्यासोबत केली आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ही केलेली आहे. त्यामुळे आपले माणूस आहेत ठिकाणी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा बौद्ध पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि या ठिकाणी सगळ्यांचे होईल, सगळ्यांचे झाल्यानंतर आपण कारण बरेचसे कार्यक्रम आहेत, कोण येत आहेत सारखे, तर त्या कार्यक्रमाला आपल्याला संध्याकाळी चैत्यभूमीला श्रावणी संघाचं समारोप आहे, तिथे पण बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आहे. आपल्या विभागात बुद्ध जयंतीचा कार्यक्रम आहे आणि म्हणून आपण हा सकाळचा कार्यक्रम ठेवला. दर पौर्णिमा ही या लेणीवर आपण साजरी करणार आहोत. जसं जसं ज्याला वेळ मिळेल त्या पौर्णिमेला आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. जय भीम, नमो बुद्धाय. या ढवळे साहेब संपत आले. अरे ढवळे साहेब, हे पण लेणी संवर्धन आहे. दर पौर्णिमेला आपण वेळ काढा आणि इथे या. ते नेहमी उशिरा येतात. पौर्णिमा साजरी करतो. 2570 आणि साधारण आपण 2500 वर्षाच्या पाठीमागे
पाठीमागे का गेले तर बाबासाहेबांनी जी ब्रिटिश सोसायटी ऑफ इंडिया आपली मातृसंस्था भारतीय बौद्ध महासंघाच्या अंतर्गत स्वतःला हिंमत दिली म्हणून आपण 2,500 वर्षापूर्वीचा खरा जो ग्रंथ आहे तो आपण बाबासाहेब नसते आम्हाला चॅनलवरती टाकतो खरा जो ग्रंथ आहे तो मिळाला मला पहिलं वंदन म्हणा किंवा माझं पंचांग प्रणाम म्हणा तेव्हा जास्त नसतेने एवढं तुमचं अशोक काम केलं त्याच्या कार्याला माझं पंचांग प्रणाम वंदन माननीय झोट अध्यक्ष पगारसाहेबांच्या वतीनं आमचे सहकारी विलास कांबळे आणि आपल्या विशाल कांबळे सर्वांच्या वतीनं सर्वांचं आभार व्यक्त करणार तुम्हाला भगवान बुद्धाच्या मंगळवारीने आपल्या सर्वांचं कल्याण हो अशी मंगल कामना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं धम्मदीप मानवतेचा जगताची प्रेरणा धम्मदीप मानवतेचा जगताची प्रेरणा महाकारुणी तथागताला तिवारी वंदना 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 बुद्धं शरणं मंत्रमहान् बुद्धिवन्तो भूया धम्मं शरणं तंत्रमहान् बुद्धिवन्तो भूया संगम शरणं महाबलवन्त क्या बात है संगम शरणं महाबलवन्त प्रबल करो तन्मना महाकारुणी तथागताला तिवारी वंदना 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 आकाश आमचे धरणी आमचे विश्वच आमचे सारे आकाश आमची धरणी आमची विश्वच आमचे सारे मानव प्राणी समान सारे मानव प्राणी समान सारे प्रेम मैत्रीची बंधु भावना प्रेम मैत्रीची बंधु भावना महाकारुणी तथागताला त्रिवारी वंदना 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 मी कवी गायक सदानंद मोरे दैसरमध्येच राहतो. काय म्हणता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. अतिशय उत्साहामध्ये आपण बुद्ध पौर्णिमा या ठिकाणी साजरी केलेली आहे. आदरणीय शालिनीताई कांबळे बोलल्या का तुम्ही लेट आला. सर्वांना आज बुद्ध जयंतीच्या पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि जयंती करते. आज भगवान बुद्धाची जयंती आहे जगभरामध्ये आणि ही जयंती सगळ्या ठिकाणी साजरी होते. आपली लेणी आहे, लेणीमध्ये पण आपण साजरी करत आहोत. तर हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आमचे भारतीय बौद्ध महासभा आमचं विशाल कांबळे दैसरला. मी पण दैसरलाच राहते आणि आमच्या काही महिला इकडून तिकडून आल्या आहेत. संतानगरवरून आमच्या सत्ताकडे आलं छोटीताई आलं आमच्या शैलेंद्रनगरवरून विलास पगारे वगैरे. तर मी सर्वांना अधिकारी जय. आता गीत आमच्या मोरे भाऊंनी गायलं. आता ते तर गीत गाणंच आहे. आता तसं काही काढलंच आहे.
पहिले वंदन माझे बुद्धाला, या बुद्धाला आणि या भीमाला. पहिले वंदन माझे बुद्धाला, या बुद्धाला आणि या भीमाला. लाख मोलाचे कन्ये मिळाले, कस जगाव मध्ये कळाले. लाख मोलाचे कन्ये मिळाले, कस जगाव मध्ये कळाले. आज झालो विजय भीमवाला, क्या बात है. आज झालो विजय भीमवाला, या बुद्धाला आणि या भीमाला, या बुद्धाला आणि या भीमाला. पहिले वंदन माझे भीमाला, या भीमाला आणि या बुद्धाला, या भीमाला आणि या बुद्धाला. आणि सर्वांना परत डब्बल जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आणि म्हणून बाळासाहेब म्हणाले होते की हा गाडा मी इथपर्यंत आणलाय, हा गाडा मी इथपर्यंत आणलेला आहे, पुढे घेऊन जाता असेल तर फार चांगलं, पण तुम्हा सगळ्यांवरती जबाबदारी देतोय की हा कुठल्याही परिस्थितीमध्ये पाठीमागे जाता कामा.